नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या लघु प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, मोफत PM सूर्यघर वीज योजना अंतर्गत छतावर सौर ऊर्जा बसवण्यात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी गुजरात हे राज्य मोफत PM सूर्यघर वीज योजनेअंतर्गत छतावर सौर ऊर्जा बसवण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुजरात या राज्याबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे गांधीनगर. स्थापना झाली आहे 1 मे 1960. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. लोकसभा सीट आहेत 26. राज्यसभा सीट आहेत 11. प्रश्न दुसरा, मिस इंडिया USA 2024 किताब कोणी जिंकला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए कॅटलीन सँड्रा नील यांना मिस इंडिया USA 2024 किताब जिंकला आहे. तर 2023चा रिज्युल मैनी यांनी जिंकला आहे. तर 2022चा आर्या वाल्वेकर यांनी जिंकला आहे. तर 2021चा मिस इंडिया USA वैदेही डोंगरे यांनी जिंकला आहे. प्रश्न तिसरा, द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर कुवेतचा सर्वोच्च पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर कुवेतचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच मोदी यांना 20 देशांनी सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पाहू, 2016 मध्ये 2 देशांनी सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच 2018ला 1 पुरस्काराने, तसेच 2019 मध्ये 4 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तर 2020 मध्ये 1 पुरस्कार, 2021 मध्ये 1 पुरस्कार, 2023 मध्ये 6 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच 2024 मध्ये देखील 5 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न चौथा, भूभारती विधेयक कोणत्या राज्याने विधानसभेत पारित केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी तेलंगणा या राज्याने भूभारती विधेयक विधानसभेत पारित केले आहे. माहिती पाहू, तेलंगणा विधानसभेने तेलंगणा भूभारती जमीन अधिकारांची नोंद विधेयक 2024 हे आवाजी मतदानाने मंजूर केले. त्यानंतर मुख्य विरोधी पक्ष भारत राष्ट्र समिती BRS ने सभापतींच्या परवानगी न देण्याच्या निर्णयाचा निषेध करत सभात्याग केला. तर तेलंगणा राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे हैदराबाद. स्थापना झाली आहे 2 जून 2014. मुख्यमंत्री आहेत जिष्णुदेव वर्मा. राज्यपाल आहेत रेवंत रेड्डी. राज्यसभा सीट आहेत 7. लोकसभा सीट आहेत 17. तर महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू आपण. ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान, महावीर हरिणा वनस्थली राष्ट्रीय उद्यान, तसेच मृगवाणी राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 5वा, पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 आयोजित करण्यात आले आहे. तर आपण माहिती पाहू, पहिल्यांदाच ही स्पर्धा आपल्या पॅरा भारत देशात होणार आहे. आयोजन आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर ही 12वी स्पर्धा आहे. दिनांक 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या दरम्यान पार पडणार आहे. तर ठिकाण नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम या ठिकाणी. तर 100हून अधिक देशांतील 1000हून अधिक खेळाडू असतील या खेळामध्ये. तर आशियामध्ये चौथ्यांदा आयोजन भारतात पहिल्यांदा आहे. प्रश्न 6वा, 100वा तानसेन संगीत महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी मध्य प्रदेश या ठिकाणी 100वा तानसेन संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला. माहिती पाहू, ठिकाण ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी 100वा तानसेन संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला. दिनांक 15 ते 19 डिसेंबर 2024 दरम्यान हा आयोजित करण्यात आला होता. तर यामध्ये 546 कलाकारांनी 9 शास्त्रीय वाद्ये वाजवली आणि यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. तसेच सानंद न्यास संस्थेला राजा मानसिंग तोमर सन्मान 2023 हे पुरस्कार देण्यात आला. तर इतर काही महत्त्वाचे पुरस्कार पाहू आपण, असे महोत्सव पाहू. पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला.
छपचार कूट महोत्सव मिझोराम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय ऊंट महोत्सव राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आला. तर एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात आला. तसेच कालाघोडा कला महोत्सव 2024 मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला. प्रश्न 7वा C-20 क्रायोजेनिक इंजिनची इस्रोने कोणत्या ठिकाणाहून यशस्वी चाचणी केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए तमिळनाडू या ठिकाणाहून C-2 क्रायोजेनिक इंजिनची इस्रोने यशस्वी चाचणी केली आहे. माहिती पाहू दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी ही चाचणी करण्यात आली. ठिकाण आहे महेंद्रगिरी तमिळनाडू येथून चाचणी घेण्यात आली. तर C-2 क्रायोजेनिक इंजिनची समुद्र पातळीवरील हॉट चाचणी यशस्वी करण्यात आली. तर C-2 LVM-3 लॉन्च वाहनाच्या वरच्या टप्प्यात वापरला जातो. तर गगनयान कार्यक्रमासाठी C-2 क्रायोजेनिक महत्त्वाचा आहे. तर तमिळनाडू राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे चेन्नई. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन. राज्यपाल आहेत R.N. रवी. लोकसभा सीट आहेत 39. राज्यसभा सीट आहेत 18. तसेच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू आपण. मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान, अनामलाई राष्ट्रीय उद्यान, सत्यमंगलम राष्ट्रीय उद्यान, मेघामलाई राष्ट्रीय उद्यान हे तमिळनाडू राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न 8वा नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी डॉ. शंकर प्रसाद शर्मा यांची नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नेपाळ या देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे काठमांडू. चलन आहे नेपाळी रुपया. राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल. पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली. प्रश्न 9वा वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट 2024 कोणी जारी केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए WHO ने वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट 2024 जारी केला आहे. तसेच WHO चा फुल फॉर्म पाहू. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. स्थापना झाली आहे 7 एप्रिल 1948. मुख्यालय आहे जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी. तर महासंचालक आहेत टेड्रोस अॅथनोम घेब्रेयेसस. प्रश्न 10वा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी पाकिस्तान आणि UAE या देशांमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आयोजित करण्यात येणार आहे. तर पाकिस्तान आणि UAE या देशाबद्दल आपण माहिती पाहू. तर पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. चलन आहे पाकिस्तानी रुपया. राष्ट्रपती आहेत आरिफ अली. पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ. तसेच संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE बद्दल राजधानी आहे अबुधाबी. चलन आहे दिरहम. राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन झायेद अल नहायान. तर पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.